श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्राचे संपूर्ण पारायण करणे हे उत्तमच, पण वेळेअभावी किंवा इतर अनेक कारणांमुळे गुरुचरित्राचे पारायण करणे अनेकांना जमत नाही. अशा वेळीस पारायण करणे जमत नसेल तर फक्त ऐका. आपली नित्यकर्मे करता करता ऐकत राहावे. यामुळे गुरुचरित्राचे पारायण करण्या एवढेच फळ निश्चितच साधकाला लाभते. दत्तगुरूंची कृपा होतेच होते. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 18. ब्राह्मणाचे दारिद्र्य घालविले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे चारित्र्य इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरीही मनाचे समाधान होत नाही. तरी कृपा करून पुढील कथा सांगा. सिद्ध सांगू लागला. भिल्लवडीत काही काळ वास्तव्य करून श्रीगुरु कृष्णेच्या काठाकाठाने पदभ्रमण करीत कृष्णा वारुणा संगमावर गेले. तेथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत. हे संगमक्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे. याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहूनही जास्त मानतात. येथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. येथे अमरेश्वर मंदिर असून त्याच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते. येथे पवित्र औदुंबर वृक्ष आहे. येथे 64 योगिनी नित्य निवास करतात. येथील संगम षटकुळात शुक्लतीर्थ, पापविनाशी तीर्थ, काम्यतीर्थ, सिद्धवरदतीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ, कोटीतीर्थ अशी 8 तीर्थे आहेत. कृष्णा, वेणी व पंचगंगा मिळून एकूण 7 नद्या आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्या पात्रात स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो. या कृष्णा पंचगंगा संगमावर श्रीगुरु काही काळ गुप्त रूपाने म्हणजे सामान्य यतिरूपात राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकांमध्ये प्रगट झाले. कसे ते सांगतो. पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे एक गाव आहे. श्रीगुरु तेथे भिक्षा मागण्यासाठी जात असत. त्या गावात एक वेदाभ्यासी पण गरीब ब्राह्मण राहत असे. तो सुशील, सात्विक, कर्ममार्गाचे नीट आचरण करणारा आणि आतिथ्यशील असा होता. तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा. त्याची पत्नीही सुस्वभावी व पतिव्रता स्त्री होती. त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा लागायच्या. एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ते दोघेही घेवड्याच्या शेंगांवरच गुजराण करायची. एके दिवशी श्रीगुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. त्याने श्रीगुरूंना आदराने घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांची भाजी असे सुग्रास भोजन दिले. या सेवेने श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद दिला आणि त्यांचा निरोप घेतला. संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेवड्याचा वेल मुद्दाम उपटून टाकला आणि निघूनही गेले. श्रीगुरूंनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून त्या ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले. ती नशिबाला दोष देत रडू लागली. म्हणाली, अरे रे, काय हे दुर्दैव! त्या यतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्नच तोडून टाकले. परंतु हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही. तो रागावून म्हणाला, यतीश्वरांना दोष देऊ नकोस. सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे.
आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते. ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करत असतो. पूर्वजन्मी आपण जी काही बरी वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणिती म्हणून या जन्मात सुखदुःखे प्राप्त होत असतात. जे पेरावे तेच उगवते. मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा? त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले, हे आपले सद्भाग्य आहे. त्यांनी आपल्याला दारिद्र्य मुक्तीचा आशीर्वाद दिला. असे असताना तो त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही. त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला. त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते. ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला. त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला. त्याने तो घरात नेला. त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य, त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते. ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. श्रीगुरु आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी आमचे दैन्य घालवले. ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ते दोघेही यतीश्वरांचा जय जयकार करू लागले. त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले. त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले, त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, या घटनेची कुठेही वाच्यता करू नका. जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. माझ्याबद्दलही कोणाला काही सांगू नका. आता तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल. आणि श्रीगुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला. ते ऐकून ते दाम्पत्य धन्य धन्य झाले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन घरी परतले. नामधारका, ज्यांच्यावर गुरुकृपा होते त्यांच्या घरी दैन्य राहतच नाही. लक्ष्मीचा अखंड वरदहस्त राहतो. म्हणून ज्यांचे दैव चांगले नाही त्यांनी श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी. गुरुकृपेने इह परलोकी सौख्य प्राप्त होते आणि भक्तांचे कल्याण होते. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 18 संपूर्ण. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री